शेतीमधील कष्टाची अंदाजे 60% जास्त कामं महिलाच करतात। ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता महिला शिवारात सतत राबतात। या कष्टकरी महिलांना पावसाळ्यात शेतात काम करणं सोपं जावं म्हणून पालघर जिल्ह्यातल्या कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रानं महिलांसाठी गिरिजा नावाच्या एका विशेष कोटची निर्मिती केली आहे। या हलक्या कोटमुळे इरलीचं ओझं उचलण्याची त्यांना गरज नाहीये। या कोटची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण थेट कोसबाडच्या जवळच्या शिवारात जाणार आहोत। भर पावसात महिनाभर गुडघाभर चिखलात भाताची लागवड करायचं मेहनतीचं आणि कष्टाचं काम करण्यात महिला सर्वाधिक आघाडीवर असतात। या महिलांना तसंच काम करणाऱ्या पुरुषांना पावसाळ्यात पावसापासून वाचवण्याचं साधन गरजेचं असतं। यावर उपाय म्हणूनच पालघर जिल्ह्यातल्या कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रानं गिरिजा कोट तयार केलाय। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राने आम्ही 3 वर्ष झाले याच्या हा एक गिरिजा रेनकोट तयार केलेला आहे। याचे 3 वर्ष झाले आम्ही याचे प्रात्यक्षिक घेतो आहे आणि याचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांचा जे काही त्यांचा जो काही तब्येत आहे, त्यांची जी काही हेल्थ आहे, तर याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही हा तयार केलेला आहे। पावसामध्ये भिजल्यामुळे भरपूर महिला या आजारी पडतात। म्हणजे आपण जर म्हटलं तर 100% महिला या सगळ्या आजारी पडतात। सर्दी खोकला हा सगळं त्यांना होत असतं आणि त्याच्यावर उपाय म्हणून आपण हा गिरिजा रेनकोट तयार केलेला आहे। कोकणात तसंच घाटावर देखील भात लागवडीवेळी पावसात महिला इरल्याचा वापर करतात, पण इरलं जड तसंच महाग आहे। तसंच त्याचा वापर करणं देखील तुलनेनं गैरसोयीचं आहे। रेनकोट जी स्ट्रक्चर बनवलेलं आहे हा शेतीच्या कामाला बरोबर पुरेपूर असा असेल। तर जसं जर आपण बघितलं की त्याच्या ज्या बाह्या आहेत त्या छोट्या बनवलेल्या आहेत। भात शेती करताना वाकून आपण जेव्हा भात लावतो त्यावेळेस त्या रेनकोटचा मागचा भाग हा आम्ही मोठा ठेवलेला आहे, तर समोरचा भाग हा छोटा ठेवलेला आहे। त्याला आम्ही टोपी बसवलेली आहे जेणेकरून पूर्णपणे भात शेतीसाठी किंवा कुठल्याही शेतीसाठी उपयुक्त असा हा रेनकोट तयार केलेला आहे। आणि याचे प्रात्यक्षिक गेली 3 वर्ष झाले आम्ही आदिवासी भागामध्ये घेतो आहे आणि आम्ही ज्यांच्याकडे हे प्रात्यक्षिक घेतलेले आहे, ज्या महिलांचे प्रात्यक्षिक घेतलेले आहे, आम्हाला हे आढळून आलं आहे की त्या महिलांची जी काही तब्येत आहे ती याच्यामुळे खराब झाली नाही, कारण त्या पावसामध्ये ओल्या होत नाही। गिरिजा रेनकोटमुळे शरीरात गरमी तयार होते, पर्यायानं पावसातही फारशी थंडी लागत नाही। याचं वजन घोंगडं तसंच इरलीपेक्षाही कमी आहे। त्याचा काम करताना फायदा होतोय। याच्याकरता लावताना हळूहळू लावतोय आणि पाऊस जर जोरात आला तर म्हणजे ते उडतंय वगैरे राहत नाही, मग ते उभं राहावं लागतं। जर जोरात पाऊस आला तर मग भात लावणी करता नाही येत। तुझ्याबरोबर आता काही महिला रेनकोट घालून करत होत्या, काय वाटलं तुला तेव्हा? नाही, ते लवकर लावायचे आणि मी एकदम मागे राहायचो आणि हे उडायचं, मग उभे राहायचो। पाऊस जर जोरात आला तर मग भात लावता नाही येत, जड वाटतंय खूप आणि हे एकदम म्हणजे शरीराला हे होत नाही, भिजते माणूस। कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रानं गिरिजा रेनकोट बनवण्यासाठी बराच काळ संशोधन केलंय। स्तनदा मातांना देखील काम करताना हा कोट अतिशय उपयुक्त आहे। कामाची जी इफिशियन्सी म्हणजे कामाची जी कार्यक्षमता आपण म्हणूया ती जास्त याच्यामुळे वाढते, कारण जास्त पाऊस आला तर घोंगडं किंवा इरलं घेऊन आपल्याला उभं राहायला लागतं किंवा इरल्याला भार असल्यामुळे डोकं दुखतं। तर ह्या सगळ्या गोष्टी या रेनकोटमुळे आपण टाळू शकतो आणि महिलांचं जे काही जीवनमान आहे ते जास्तीत जास्त म्हणजे सुलभ आपल्याला करता या रेनकोटमुळे येतं आणि त्यांचं जे काही आरोग्य आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित या रेनकोटमुळे ठेवता येतं। गिरिजा कोटचा वापर करणाऱ्या कोसबाडच्या महिलांचा अनुभव देखील अतिशय बोलका आहे। इरलं तसंच घोंगड्यांपेक्षा गिरिजा कोट किती फायदेशीर आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। चांगलं वाटतंय आणि इरलं घेतलं ना तर त्याच्याने म्हणजे असं खूप जड वाटायचं आणि म्हणजे खूप असं ओझं झाल्यासारखं आणि लावून मग ते कंबर पण त्याच्याने दुखत आहे। त्याच्यामुळं थोडंसं आणि वारा पाऊस आला तर त्याचं असं म्हणजे खूप ओझं असं वाटत आहे आणि हा रेनकोट घातल्यामुळं एकदम म्हणजे चांगलं वाटलं, एकदम हलकंसं वाटलं। असं वाटलं काय अंगावर काय आहे का नाही, पण तरी पण एकदम व्यवस्थित आहेत, भिजलेलं नाही, चांगले आहोत, सुरक्षित आहोत पाण्यापासून आणि शेतामध्ये जास्त वेळ काम पण करू शकतो याच्यामुळं। सध्या इरली बनवणारे कारागीर देखील कमी होऊ लागले। अशा परिस्थितीत केव्हीके कोसबाडनं तयार केलेला हा जेमतेम रुपयांमधील कोट पावसात भिजणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंका नाही। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।